आज महाशिवरात्र, त्यानिमित्त देशातील 12ही ज्योतिर्लिंगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी गर्दी असते। त्याचप्रमाणे 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महादेवाचे जे काही भक्त आहेत त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता ही स्पेशल दर्शनाची रांग आहे आणि या रांगेमध्ये मध्यरात्रीपासून गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ही बघू शकता या ठिकाणी जे काही मंदिराचा पैसे असतात ते दिल्यानंतर विशेष पास मिळत असते आणि त्याच पासची ही गर्दी या ठिकाणी बघू शकता। तर दुसरीकडल्या साईडला बघू शकता ही जनरल दर्शनाची रांग आहे। या ठिकाणी सुद्धा तब्बल 5 ते 6 तास रांगेत थांबल्याच्या नंतर जे ते नागनाथाचं दर्शन होत आहे। मध्यरात्री हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, त्याचबरोबर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय पूजा झाली आणि त्यानंतर मंदिराचे दरवाजे जे आहेत ते भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पलीकडच्या साईडला पाहायला तर एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये भक्तांची झिगझॅग पद्धतीने रांग तयार करण्यात आली आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे शंकराचे भक्त आहेत त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। औंढा नागनाथ मंदिर जे आहे ते या ठिकाणचं जे शिवलिंग आहे ते भूगर्भात आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी होत असते। कारण एरवी जे काही शिवलिंग आहेत ते जमिनीवर असतात, हे भूगर्भात असल्यामुळं या ठिकाणचं महत्त्व वेगळं आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी दर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी होत असते। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची आलोट गर्दी या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माधव दिपके, एबीपी माझा, औंढा नागनाथ, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।